नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा सामान्य ज्ञानाविषयीचा आहे। सामान्य ज्ञानाचे एकूण 40 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे प्रश्न आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, राज्यपालाच्या नेमणुकीसंबंधी भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण केले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, कॅनडाच्या। राज्यपालाच्या नेमणुकीसंबंधी भारताने कॅनडा या देशाच्या राज्यघटनेचे अनुकरण केलेले आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणता मैदानी प्रदेश दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हटला जातो? खालीलपैकी कोणता मैदानी प्रदेश हा दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हटला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, तामिळनाडूचे मैदान। तामिळनाडूचे मैदान हा मैदानी प्रदेश दक्षिण भारताचे धान्याचे कोठार असा म्हटला जातो। प्रश्न क्रमांक 3 आहे, एखाद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेली विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, संसद। एखाद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेली विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार हा संसदेला आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली आहे? अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, महर्षी कर्वे। महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था स्थापन केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, द अनटचेबल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? द अनटचेबल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द अनटचेबल हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, काश्मीर। काश्मीर येथे बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाचे प्रत्यक्षात कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्या विधेयकाला राज्यपालाची संमती आवश्यक असते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, कलम 200। कलम 200 अन्वये राज्याच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाचे प्रत्यक्षात कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्या विधेयकाला राज्यपालाची संमती आवश्यक असते। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय वायुसेनेने पर्वतीय आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ल्यांचा सराव करण्यासाठी खालीलपैकी कोणता युद्ध सराव आयोजित केला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, आक्रमण युद्ध अभ्यास। भारतीय वायुसेनेने पर्वतीय आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ल्यांचा सराव करण्यासाठी आक्रमण युद्धाभ्यास या युद्ध सराव आयोजित केलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, देशातील पहिला AI जिल्हा कोणता बनला आहे? देशातील पहिला AI जिल्हा कोणता बनलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हा देशातील पहिला AI जिल्हा बनलेला आहे। AI चा लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। AI चा लॉंग फॉर्म काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असा होतो। प्रश्न क्रमांक 10 आहे, नौदलाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक प्रशिक्षक होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावलेला आहे? नौदलाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक प्रशिक्षक होण्याचा मान खालीलपैकी कोणी पटकावलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, दिव्या शर्मा। दिव्या शर्मा यांनी नौदलाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक प्रशिक्षक होण्याचा मान पटकावलेला आहे।
प्रश्न क्रमांक 11 आहे, धनगर समाजाच्या मुलांना चांगले इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिक्षण मिळवून देणाऱ्या योजनेला कोणते नाव देण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, यशवंत विद्यार्थी योजना. धनगर समाजाच्या मुलांना चांगले इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिक्षण मिळवून देणाऱ्या योजनेला यशवंत विद्यार्थी योजना असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, चंद्रयान 5 लुपेक्स मोहीम भारताची खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडणार आहे? चंद्रयान 5 लुपेक्स मोहीम ही भारताची खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, जपान. जपान या देशासोबत भारताची चंद्रयान 5 लुपेक्स ही मोहीम पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, तापी खोरे महाकाय पुनर्भरण प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर खालीलपैकी महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्यासोबत नुकतेच करार केले आहे? तापी खोरे महाकाय पुनर्भरण प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर खालीलपैकी महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्यासोबत नुकतेच करार केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यासोबत महाराष्ट्र राज्याने नुकतेच करार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, सध्या चर्चेत असणारे पहलगाम हे पर्यटन स्थळ कोणत्या नदीच्या तटावर आहे? सध्या चर्चेत असणारे पहलगाम हे पर्यटन स्थळ कोणत्या नदीच्या तटावर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, लिद्दर नदी. सध्या चर्चेत असणारे पहलगाम हे पर्यटन स्थळ लिद्दर नदी या नदीच्या तटावर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी काय आहे? डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 4 नगरांतले माझे विश्व. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव हे 4 नगरातले माझे विश्व असे आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी खालीलपैकी कोणत्या ॲपचे लोकार्पण केले आहे? नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी खालीलपैकी कोणत्या ॲपचे लोकार्पण केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, महाविस्तार. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महाविस्तार या ॲपचे लोकार्पण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केले आहे. खालीलपैकी यांचे ब्रीदवाक्य काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केलेले आहे. तर याचे ब्रीदवाक्य काय आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, माझे घर माझे अधिकार. माझे घर माझे अधिकार असे राज्याने नवीन गृहनिर्माण धोरण निर्माण केले, त्या मंत्रिमंडळाने जाहीर केलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 2005. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात ही 2005 या वर्षीपासून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, डॉक्टर सबन्ना अय्यप्पन नुकतेच निधन झाले, तर खालीलपैकी कोणत्या व्यवसायात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, मत्स्य व्यवसाय. डॉक्टर सबन्ना अय्यप्पन यांनी मत्स्य व्यवसायात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील पहिली गंगा एक्सप्रेसवे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे, जिथे दिवसा आणि रात्री लढाऊ विमाने उतरू शकतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, उत्तर प्रदेश. भारतातील पहिली गंगा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेश या राज्यात आहे, जिथे दिवसा आणि रात्री लढाऊ विमाने उतरू शकतात. प्रश्न क्रमांक 21 आहे, देशातील पहिले डिजिटल संग्रहालय
खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आले आहे? देशातील पहिले डिजिटल संग्रहालय खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, पुणे. पुणे येथे देशातील पहिले डिजिटल संग्रहालय सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने 26 राफेल मरीन सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीस खालीलपैकी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, फ्रान्स. फ्रान्स या देशासोबत सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने 26 राफेल मरीन सागरी लढाऊ विमानाच्या खरेदीस करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, सध्या चर्चेत असणारे करेगुट्टा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील सीमेवर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, तेलंगणा व छत्तीसगड. सध्या चर्चेत असणारे करेगुट्टा पर्वतरांग ही तेलंगणा व छत्तीसगड या जिल्ह्यातील सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, जंगलाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? जंगलाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, मध्य प्रदेश. जंगलाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणारे देशातील पहिले राज्य हे मध्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, देशातील पहिले भिकारीमुक्त शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे? देशातील पहिले भिकारीमुक्त शहर खालीलपैकी कोणते ठरलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, इंदूर. देशातील पहिले भिकारीमुक्त शहर हे इंदूर ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, यंदाची 7वी खेलो इंडिया युवा स्पर्धा 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, बिहार. यंदाची 7वी खेलो इंडिया युवा स्पर्धा 2025 ही बिहार या राज्यात पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, महाराष्ट्र. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान हे महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, अनंतनाग. अनंतनाग या जिल्ह्यामध्ये पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, नुकतेच 17 पैकी महाराष्ट्रातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला? नुकतेच 17 पैकी महाराष्ट्रातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 7. 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना गुणवत्तेबाबत आवड निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, राघोजी भांगरे गुणगौरव. राघोजी भांगरे गुणगौरव ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे, फी शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओ संबंधित होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, प्रभात स्टुडिओ. फी शांताराम पुण्याच्या प्रभात स्टुडिओ सुप्रसिद्ध स्टुडिओ संबंधित होते. प्रश्न क्रमांक 32 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाचे अधिकृत निवासस्थान राजभवन नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, अमरावती. अमरावती या शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाचे अधिकृत निवासस्थान राजभवन नाही. प्रश्न क्रमांक 33 आहे,
कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो? कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, डॅप्सोन. कुष्ठरोग बरा करण्यासाठी डॅप्सोन या प्रभावी औषधाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 34 आहे, ऑस्ट्रिओलॉजी हे कशाचे अभ्यासाचे शास्त्र आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, हाडे. ऑस्ट्रिओलॉजी हे हाडे अभ्यासाचे शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, काळकर्ते हे टोपण नाव कोणत्या समाजसुधारकाला देण्यात आले आहे? काळकर्ते हे टोपण नाव कोणत्या समाजसुधारकाला देण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, शिवराम महादेव परांजपे. शिवराम महादेव परांजपे या समाजसुधारकाला काळकर्ते हे टोपण नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांग ही तापी खोरे यामधील जलविभाजक आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, महार वतने कोणी रद्द केलेली आहेत? महार वतने कोणी रद्द केलेली आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज यांनी महार वतने रद्द केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 38 आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, ताडोबा अंधारी. ताडोबा अंधारी हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, सेनापती बापट. सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. सेनापती बापट. प्रश्न क्रमांक 40 आहे, मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकावला होता ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकावला होता ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, पाकिस्तान. अटक नावाचे ठिकाण हे सध्या पाकिस्तान या देशामध्ये आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.